उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणामध्ये सकाळी 10 वाजता मतदानाला सुरुवात होणार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये 2 पक्ष सहभागी होणार नाहीत। बीजू जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाही। बीजू जनता दलाचे 7 खासदार, बीआरएसचे 4 खासदार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी। आजच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे तर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू, मंत्री राममोहन नायडू यांच्यावर सुद्धा जबाबदारी। राज्य मंत्रिमंडळाची बैठक आज मंत्रालयामध्ये होणार। दुपारी 12 वाजता बैठकीचं नियोजन। बैठकीला छगन भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लक्ष। गेल्या आठवड्यातील बैठकीवर छगन भुजबळांनी बहिष्कार टाकला होता। बंजारा समाजाच्या बैठकीमध्ये हैदराबाद गॅझेटियरमध्ये बंजारा हे एसटी असल्याची निष्पन्न झाल्याची सूत्रांची माहिती। बंजारा समाजाला एसटीमधून आरक्षण मिळावं अशी मागणी करणार सूत्रांची माहिती। तर मंत्री संजय राठोड आणि इतर आमदार बैठकीला उपस्थित। नंदुरबार जिल्ह्यामध्ये शासनाच्या योजना आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले, मात्र जिल्ह्यातील काही पुढारी योजना बंद करण्यासाठी तक्रारी करतायत। डॉक्टर विजयकुमार गावित यांचा आरोप। सुनील तटकरे, आदिती तटकरेंनी ज्या प्रकारे आपल्या नेत्याची पाठराखण केली हे शोभनीय नाही। हा त्यांचा स्थायी स्वभाव। अजितदादांच्या अंजना कृष्णा यांच्यासोबतच्या संवादावर महेंद्र दळवींची प्रतिक्रिया। राज्य सरकारच्या ओबीसी विभागाची महासंघासोबत महत्त्वाची बैठक। बैठकीसाठी ओबीसी महासंघाचे पदाधिकारी मुंबईत। परिणय फुगे, बबनराव तायवाडे बैठकीला उपस्थित राहणार। भुजबळ उपस्थित राहणार का याकडे लक्ष। संजय राऊत काय धमाका करणार? दसरा मेळाव्यानंतर आम्हीच धमाका करणार। ठाकरेंच्या सेनेतील सर्व पराभूत माजी आमदार आमच्या संपर्कात। मुंबईतील ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सुद्धा आमच्या संपर्कात। कृपाल तुमानेंचा दावा।